हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. आवर्तनः. संसार चक्राला फिरवणारा असा याचा अर्थ. प्रपंच म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेला देह, तर संसार म्हणजे वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रातून फिरणे. या जन्ममृत्यूच्या चक्रात का बरे फिरावे लागते, तर मानव जन्मात सायुज्यमुक्त होणाऱ्या एकमेव प्राप्तव्याचा पडलेला विसर. प्रत्येक कर्म फलाशेने केलेले असल्याने त्या कर्माची बरी वाईट फळे भोगण्यासाठी आपण या चक्रात फिरत राहतो. फलाची अपेक्षा न ठेवता केलेले, चित्त शुद्धीसाठी केलेले कर्म न राहता फलाच्याच इच्छेने कर्म केले जाते आणि मग भगवंतालाही त्या कर्मफलांचा बरा वाईट भोग देण्यावाचून गत्यंतर नसते. मुळात बहुतांश माणसांना मानवी जीवनाची कृतार्थता कशात आहे हेच नीटपणे जाणून घ्यायची इच्छा नसते. चित्तशुद्धीसाठी कर्म करायचे असते हेही माहीत नसते. मग फक्त भौतिक उपभोगांची साधने जमवण्यात वेळ आणि शक्ती खर्च होते. साधने जमवल्यानंतर लक्षात येते की अरे, यात खरे समाधान, शांती अजिबातच नाही. तरी देखील सद्ग्रंथातून मार्गदर्शन घेण्याची बुद्धी होत नाही. सत्पुरुषांना गुरु मानून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात कमीपणा वाटतो. अहंकार आड येतो. मग सुरू होते दिशाहीन भटकंती. आणखी वस्तू जमा करण्याचा हव्यास. गीतेमधील 3 अध्यायातील 16व्या श्लोकात भगवंत आपल्याला वॉर्निंग देतात की परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून जो वागत नाही, आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. पुढे 18व्या अध्यायातील 61व्या श्लोकात भगवंत म्हणतात की हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. आपल्याला मार्गदर्शनासाठी गीतेसारखा भगवंत मुखातून बाहेर पडलेला काव्यमय ग्रंथ उपलब्ध असताना तो समजून न घेण्याचा आपण करंटेपणा करायला नको. या संसार चक्रात सुखदुःखांचे भोरे असणारच. त्यांच्या अतीत आपणास जायचे आहे, तेव्हा आळस झटकूया, गीता ग्रंथ वाचूया, समजून घेऊया आणि आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. या नामापाठी एवढा मोठा गर्भित अर्थ दडलेला आहे. हरिओम.